आज आपल्याला इथे कट डोसा बनवायचा आहे. त्यासाठी मी एक दिवस अगोदर हे तांदूळ भिजायला टाकलेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे वाटण्यासाठी घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपण तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ 3 चम्मच आणि मेथी दाणे 1 चम्मच हे ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर आपण हे बॅटर छान असं वाटून घेणार आहोत. इथे आता 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. तेही आपण धुवून स्वच्छ छान असे वाटून घेऊ. तेही बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया आपण हे पोहे. तर बॅटर वाटलेलं आहे ते आणि 1 दिवसासाठी हे बॅटर असंच ठेवून देऊया. ते छान असं फुलेल आपलं बॅटर. आता इथं 1 दिवस झालेला आहे. माझं बॅटर छान असं तयार झालेलं आहे. मी त्याच्यामध्ये आता 1 चम्मच इतकं मीठ टाकलेलं आहे, 1 ते 1.5 आणि ओवा. त्याचबरोबर इथे तवा ठेवलेला आहे. छान असा तवा गरम झालेला आहे आपला. त्याच्यावरती आपण हे बॅटर टाकून स्प्रेड करून घेऊया चारही बाजूनी. मस्त असं डोसा आपला इथे कट डोसा बनवायचा आपल्याला. त्यामुळे आपण हे स्प्रेड करून घेऊया. त्याच्यावरती आता हे बटर टाकलेलं आहे मी. छान असं बटर आपण पूर्ण डोशावरती असं पसरवून घेऊया. आता इथे टमॅटोची चटणी बनवलेली आहे. तीही मी घरीच बनवलेली आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये ती टाकलेली आहे चटणी, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर याच्यावरती कांदा, टमॅटो ॲड करायचा आहे आपल्याला आणि हा बटाटा आणि त्याच्यावरती कोथिंबीर. मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. कट डोसा आपल्याला हा तयार करायचा आहे. 2 ते 3 मिनटं याला झाकून आपण त्याला वाफ द्यायची आहे छान अशी. आता चारही बाजूने आपण अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि त्याला अशी छान अशी पलटी मारून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी कसं केलं. आता हा कट डोसा आपल्याला कट करून घ्यायचा आहे छान असा. एक कट डोसा आपण कट करून घेत आहोत. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही पाहू शकता आपला कट डोसा तयार झालेला आहे. थँक यू वॉचिंग फॉर माय व्हिडिओ.